तुम्ही मोठ्यांना विचारा का हो जगता, आणि लेकरासाठी जगत. तर लेकरांमुळे दिवस काढावे लागतात आणि तेच लेकरं मोठे झाले का तेच लेकरं याला वृद्धाश्रमात टाकतात. का बरं? कारण हे अहंकार सोडत नाही ना. मला सांगा, एकदा तुम्ही रिटायर झाले, तुमचे टायर तुम्ही बाजूला काढून ठेवायला पाहिजे. नाही माझेच टायर वापरा. अरे घसले ते आता, स्लिप मारते ते आता, पंक्चर होत्या पुन्हा पुन्हा. टायर म्हणजे विचार हो आपले. आपल्या मनामध्ये जे विचार आहे, आपल्या धारणा आहे, आपल्या पद्धती आहे, आपण पुढच्या पिढीवर लागतो आणि त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. तुम्ही असंच जगा, तुम्ही तसंच जगा. ते म्हणता ही ब्याजच काढा घराच्या बाहेर. आजकाल आपण बघतो म्हाताऱ्या माणसांना कोणी सहन का करत नाही? कारण प्रत्येक घरामध्ये बुद्धिजीवी माणसं आहे. सगळ्यांना शाळा शिकवलेली आहे. तर शाळा माहिती ना तुम्हाला, शाळाच असते. गावाकडे लोक म्हणतात याची काहीतरी शाळा आहे बरं, ज्याला कोणतरी शाळा शिकवली बरं. तर शाळा शिकल्यानंतर तुम्ही सुशिक्षित व्हायला पाहिजे. पण तुमच्या डोक्यामध्ये जो डेटा तयार झाला, तो डेटा जो आहे तो ह्या म्हाताऱ्या डेटाला ऍक्सेप्टच करत नाही. जनरेशन गॅप ज्याला आपण असं म्हणतो. म्हणजे आपण या जीवनाबद्दल काय काय व्याख्या करतो आणि कशा प्रकारे त्याला हाताळण्याचा प्रयत्न करतो. आपण जीवन आपलं किती कृत्रिम बनवलेलं आहे हे यातून लक्षात येतं. आपण प्रकृतीपासून काय चाललेलो आहे, दूर चाललो. आणि म्हणून जीवनाचा खरा अनुभव आम्ही गमावून बसलो. जीवनाचा खरा अनुभव जो आहे तो प्रकृतीच्या सोबत आहे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीचा आनंद घेण्यामध्ये आहे, वर्तमान काळामध्ये आहे, जिवंतपणामध्ये आहे. आपण म्हणतो याच्यामध्ये काही मुर्दाळपणा आहे, काय माणूस आहे का? तुमच्या चेहऱ्यावरचा तेज, जोश, उत्सव हा नेहमी दिसला पाहिजे. तर तुम्ही जिवंत आहात. तुम्ही कुठलाही दिव्यदर्शी पहा, साधू संत पहा, प्रेमानंद महाराज पहा, दादा गुरु पहा, सद्गुरू पहा, तुम्ही हे सगळे संत पहा. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तेज असते. त्यांनी काही ज्वालामुखीचा काही लावारच खालाय का? आतून पेटली. त्यांची ऊर्जा सदैव काय असते, जागृत असते. आणि आपली मात्र इंद्रिय जागृत असतात. ते बी कधी कधी असतात. जीवन आम्ही कसं जगतो मला हे सांगायचं. आम्ही आनंदासाठी नाही जगत, आम्ही प्रतिष्ठेसाठी, आम्ही लोकांना दिखावा करण्यासाठी, अहंकारासाठी जगतो. एक तरुण मुलगा IT मधला रेस्टॉरंट मध्ये गेला आणि म्हटलं अरे काय तुझ्याकडे सगळ्यात स्वस्त काय ते घेऊन ये. तुम्ही पाववडा आहे, तुम्ही जा घेऊन ये पटकन, मला फार भूक लागली. तेवढ्या टिंग टिंग वाजलं याच्यामध्ये मोबाईल मध्ये. त्यांनी पाहिलं मेसेज आला, 1 लाख सॅलरी डिपॉझिट इन युअर अकाउंट. इकडे मागे काय रे तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात भारी पदार्थ कोणता? तो म्हणे सर पिझ्झा आहे, जा घेऊन ये म्हणे. तेवढ्यात परत टिंग वाजलं. काय रे 40,000 घराचा हप्ता कट, 60,000 शिल्लक. अरे थांब पिझ्झा नको, ते पचत नाही मला व्यवस्थित. मग नाही तू मधलं काय, मधलं म्हणजे पास्ता आहे म्हणजे जा घेऊन ये. तो निम्म्या रस्त्यावर गेला, इकडे पण टिंग 20,000 रुपये कारचा हप्ता कट. थांब त्याला परत बोलेपर्यंत 30 परत टिंग झालं. ज्वेलरीसाठी जे घेतलेलं कर्ज होतं त्यातला परत 20,000 हप्ता कट झाला. शेवटी महिनाभर राशनला लागेल तेवढे पण पैसे नाही राहिले. तुम्हाला थांब रे, तू पहिल्यांदा काय म्हटला होता? म्हणजे पावडा हा तोच घेऊन जा. हे आमचं जीवन. मित्रांनो, आम्ही जे खातो आहोत, जे जगतो आहोत त्याचा आम्हाला आनंद नाहीये. आम्ही आमचा आनंद कुठेतरी नेऊन ठेवलेला आहे की नाही? 1 लाख वाल्याचे हे आले असं तुम्हाला वाटतंय का? 10,000 वाल्याचे हे चाले, 10 लाखावाल्याचे पण हेच आले. तुमचं इन्कम किती आहे याच्यामुळे तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमची प्रॉपर्टी किती आहे याच्यामुळे तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमचे नातेवाईक कसे आहे, तुमचं घर कसं आहे यांनी तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमचं जीवन सुंदर होतच समाधानात. आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती, आपल्याला वाटतं की अरे एवढा मोठा राष्ट्रपती भवन, त्याचं सौभाग्य, मुलं बाळ यांना किती आपल्याला वाटतं ना सौभाग्य त्यांचं आहे की नाही? पण त्यांच्या वेदना तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी त्यांची जमीन ही दान केलेली आहे. पूर्वीच जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. लहान मुलगा डोक्याला मार लागला म्हणून वारला 2009 मध्ये. नंतर मोठा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारला. दोन्ही मुलं गेली. नंतर पती पण गेले. परिवारातलं जे म्हणावं असं फक्त एक मुलगी जावई आहे. त्यांच्या स्वतःच्या परिवारामधलं कोणीच नाही. आणि देशाच्या सर्वोच्च पदावर आहे. त्यांना पण दुःख आहे, त्यांना पण वेदना आहे. परमेश्वराची लीला पहा, जेव्हा तो एक देतो तेव्हा दुसरं काढून घेतो. प्रत्येकाची कहाणी आहे. तुम्हाला जर आज सामान्य आयुष्य दिलेलं आहे ती तुमची निवड आहे. तुम्ही जर सर्वोच्च लौकिक आयुष्य जर मागितलं, तुमच्याकडनं अलौकिक जीवन काढून घेतलं जाणार. आणि तुम्ही जर अलौकिक जीवनाचा ध्यास घेतला तर लौकिक जीवन तुमच्याकडचं काढून घेणारे तुम्हाला वेदना होतात. मला सांगा, तुम्हाला जर लौकिक जीवन हवंय तर जे आध्यात्मिक जीवन आहे हे तुमच्यापासून दूर जातं. तुम्ही जर आध्यात्मिक जीवनाचा ध्यास घेतला तर ईश्वर तुमच्याकडनं लौकिक जीवनात जे काही पुरुषार्थ आहे ते हळूहळू काढून घेतो. तुमची सत्ता काढून घेतो, संपत्ती काढून घेतो, तुमची नाती काढून घेतो. खरं तर त्याला तुम्हाला काय करायचं असतं? मुक्त करायचं असतं. जीवन स्वतःमध्येच खूप महान आहे. आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. जगून घ्या. काय बरोबर काय चूक हे या निसर्गाला ठरवू द्या. तुम्हाला असं वाटतं दुरून डोंगर साजरे आहे, त्याचं जीवन फार सुंदर आहे, ह्याचं जीवन फार सुंदर आहे, मी जर पैसा कमवला मी श्रीमंत झालो. तुम्ही जरूर श्रीमंत व्हा, जरूर तुम्ही पैसा कमवा, जरूर तुम्ही प्रतिष्ठा कमवा, पद कमवा, सगळं कमवा. पण ही लीला आहे, लक्षात. हा अभिनय आहे आणि तो तेवढ्याच ताकदीने करा. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय, ते करताना आनंदी राहा. मी प्रत्येक गोष्ट करताना जागृत जर राहिलात तर त्या करण्यामध्ये तुम्ही काय होणार, आपोआप पारंगत होणार. जीवन एवढं सुंदर आहे आपलं, पण त्या सौंदर्याचा अनुभव आम्हाला या करता येत नाही, कारण आम्ही भूतकाळात किंवा भविष्य काळामध्ये भरकटलेलो असतो. आम्ही जीवन तिकडे शोधतो. मी तिकडे जीवन पार्सल म्हणून पाठवून दिलेलं आहे. काय हो नाही 5 वर्षांनी माझं घर होईल ना तेव्हा बघ आपल्याला. म्हणजे आपण उद्यावर जीवन नाही ढकललं पाहिजे.
जे आपण आज ढकलतोय. प्रत्येक जण जीवन हे उद्यावर ढकलतोय किंवा काल घडलेल्या घटनांमुळे आजचं जीवन बर्बाद करतोय, त्याचा शोक करून, त्याचा पश्चाताप करून, दुःख करून. मग या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जीवन एक प्रतिक्रिया बनलेलं आहे. खरं तर आपलं जीवन हे प्रकृतीचा प्रतिसाद पाहिजे, आणि तसं जर बनलं तर या जीवनामध्ये काहीच हेतू नाही सर. समोर जे ध्येय आले, तर तुम्ही आज जर 10 शेतकऱ्यांचं भलं करता तर उद्या तुम्ही 11 शेतकऱ्यांचं भलं करायला शिकले पाहिजे. परवा तुम्ही 12 शेतकऱ्यांचं भलं करायला शिकले. काही दिवसांनी तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करायला शिकवलं पाहिजे. आता तुम्ही तासभर बोलताय, मग त्याला समजतंय. काही दिवसांनी तुम्ही फक्त 40 मिनिटं बोलले पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. काही दिवसांनी तुम्ही 30 मिनिटं बोलले पाहिजे, समजलं पाहिजे. काही दिवसांनी 20 मिनिटं बोलले पाहिजे. काही दिवसांनी फक्त एक वाक्य बोलले पाहिजे, समजलं पाहिजे. काही दिवसांनी नुसतं इशाऱ्यातून समजलं पाहिजे. आज आम्ही जिवंत आहोत याचं आम्हाला अजिबात कौतुक नाही. आम्ही मोठे झालो की आम्हाला लहान मुलं आवडतात. तुम्ही मोठ्यांना विचारा का हो जगता, आणि लेकरासाठी जगतो. तर लेकरांमुळे दिवस काढावे लागतात, आणि तेच लेकरं मोठे झाले का तेच लेकरं याला वृद्धाश्रमामध्ये टाकते. का बरं? कारण हे अहंकार सोडत नाही ना. मला सांगा, एकदा तुम्ही रिटायर झाले, तुमचे टायर तुम्ही बाजूला काढून ठेवायला पाहिजे. नाही माझेच टायर वापरा. अरे घसरे ते आता, स्लिप मारते ते आता, पंक्चर होत्या पुन्हा पुन्हा. टायर म्हणजे विचार हो आपले. आपल्या मनामध्ये जे विचार आहे, आपल्या धारणा आहे, आपल्या पद्धती आहे, आपण पुढच्या पिढीवर लागतो आणि त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. तुम्ही असंच जगा, तुम्ही तसंच जगा. ते म्हणता ही ब्याजच काढा घराच्या बाहेर. हो, आजकाल आपण बघतो म्हाताऱ्या माणसांना कोणी सहन का करत नाही? कारण प्रत्येक घरामध्ये बुद्धिजीवी माणसं आहे, सगळ्यांना शाळा शिकवलेली आहे. तर शाळा माहिती ना तुम्हाला, शाळाच असते ती. हो, गावाकडे लोक म्हणतात याची काहीतरी शाळा आहे बरं का, हा याला कोणतरी शाळा शिकवली बरं का. तर शाळा शिकल्यानंतर तुम्ही सुशिक्षित व्हायला पाहिजे. पण तुमच्या डोक्यामध्ये जो डेटा तयार झाला, तो डेटा जो आहे तो ह्या म्हाताऱ्या डेटाला ॲक्सेप्टच करत नाही. जनरेशन गॅप ज्याला आपण असं म्हणतो. खाली एक सुंदर अशा प्रकारची क्लिप मी बघितली. एक चायनीज मुलगी होती, ती आपलं घराचं अंगण साफ करत होती, आणि जिथे कॉन्क्रीटचं फ्लोअर होतं आणि मध्ये बारीक बारीक खडी पसरलेली होती, त्याच्यामध्ये एक झाडाचं पान असं उलटं पडलेलं होतं. झाडूनी तिने खूप काढायचा प्रयत्न केला. आता हायजीन शिकवलेलं आहे, काळी कचऱ्याला हात लावायचं नाही, जेनझी. हॅलो, अगदी काही करायचं असेल तर मोजे घालायचे. श्वास घ्यायचा असेल तर, लोकांमध्ये जायचं असेल, कुणी खोकलं तर लगेच मास्क घालायचा. बाहेरून आलं तर लगेच हायजीन. तर त्या मुलीने ते झाडत असताना, आई आपली घरातून किचनमधून खिडकीतून बघत होती, ती झाडत होती. सगळं झाडून झालं, पण ते पान काही निघाणं तिला, त्या झाडूनी काही निघे नसते. ते एअर टाईट झालं साईडनी. मग तिने काय केलं, घरात गेली आणि व्हॅक्यूम क्लिनर आणला. व्हॅक्यूम क्लिनरने तिने ते पार उचलायचा प्रयत्न केला, पण जेवढं व्हॅक्यूम क्लिनरने ती हवा सक करायचं, तेवढे साईडने हवा घुसायची, तेवढं ते दबायचं खाली. तिचे असे 2-3 प्रयत्न करून झाले. शेवटी तिने तिथं गेली, ती साईडची खडी पायाने उचलली आणि त्याच्या खाली ते पान दाबून दिलं, आणि सगळं मशी सामान घरात नेऊन ठेवलं. झाली साफसफाई. कोंबडं झाकून ठेवल्याने काही सूर्य उगायचं राहणार आहे? आणि कोंबडं आलं होतं म्हणून सूर्य उगवतो ना? नाही, आज मला जास्त वेळ झोपायचं, मी कोंबडंच झाकून लपून ठेवतो. मी कोंबडं नाही आरवलं का सूर्य लवकर उगवणारच नाही, त्याला कळणारच नाही उगवायचं आहे आज. कळलं का तुम्हाला? म्हणजे आपण या जीवनाबद्दल काय काय व्याख्या करतो आणि कशा प्रकारे त्याला हाताळण्याचा प्रयत्न करतो. आपण जीवन आपलं किती कृत्रिम बनवलेलं आहे हे यातून लक्षात येतं. आपण प्रकृतीपासून काय चाललेलो आहे, दूर चाललो, आणि म्हणून जीवनाचा खरा अनुभव आम्ही गमावून बसलो आहे. जीवनाचा खरा अनुभव जो आहे तो प्रकृतीच्या सोबत आहे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीचा आनंद घेण्यामध्ये आहे, वर्तमान काळामध्ये आहे, जिवंतपणामध्ये आहे. आपण म्हणतो याच्यामध्ये काही मुरदाळपणा आहे, काय माणूस आहे का? हां, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, जोश, उत्सव हा नेहमी दिसला पाहिजे, तर तुम्ही जिवंत आहात. तुम्ही कुठलाही दिव्यदर्शी पहा, साधू संत पहा, प्रेमानंद महाराज पहा, दादा गुरु पहा, सद्गुरू पहा, तुम्ही हे सगळे संत पहा, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तेज असतं. त्यांनी काही ज्वालामुखीचा काही लावारच खालाय का? आतून पेटलीत.
त्यांची ऊर्जा सदैव काय असते, जागृत असते. आणि आपले मात्र इंद्रिय जागृत असतात, ते बी कधी कधी असतात. हां, डोळे काम करीत असले का नाक काम करीत नाही, नाक काम करीत का कान काम करीत नाही. कानाला काही ऐकू येतं, डोळ्याला काही दिसत नाही, डोळ्याला काही दिसत तर कानाला काही ऐकू येत नाही. अरे एका वेळेस एकच रे बाबा, कारण बाकीचं बधीर आहे हा. मला सांगा, गरीब माणूस असतो, गरीब माणसाची आर्थिक परिस्थिती काय असते, आर्थिक परिस्थिती खालावलेली असते, कमजोर असते. त्यामुळे तो कुठल्याही जरी खर्चाची गोष्ट करायची असते, एका वेळेस तो काय करतो, एकच करतो, आणि ती केली तरी तो दमून जातो. जर त्याने विहीर खोदली, लग्न केलं किंवा घर बांधलं, तर पुढचे 5 वर्ष तो ते फेडण्यामध्ये त्याचे जातात 10 वर्ष. एखाद्याने समजा EMI वर जर घर घेतलं, EMI वर जर गाडी घेतली, तर पुढचे 7-8 वर्ष विषयच नाही. मी शिक्षक होतो, मोटरसायकल घेतली, 5 वर्ष परत बँकेकडे जायचं नाही, फक्त हप्ते भरायचे, नवीन काही विचार करायचा नाही. सगळं काट 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 कसर. नंतर घर बांधलं, परत पुढे 5 वर्ष बघायचं नाही. मीच नाही, माझे सगळे मित्र पण असायचे. जर मोठा बंगला बांधला तर 10-20 वर्ष नवरा बायकोनी बघायचं नाही. आपण म्हणतो यांना एवढले पगार आहे, एवढे कंजूस का बरे, अरे त्यांचं काटकाट कसं रे. हो, जीवन आम्ही कसं जगतो मला हे सांगायचं. आम्ही आनंदासाठी नाही जगत, आम्ही प्रतिष्ठेसाठी, आम्ही लोकांना दिखावा करण्यासाठी, अहंकारासाठी जगतो. एक मनुष्य, एक तरुण मुलगा IT मधला रेस्टॉरंटमध्ये गेला आणि म्हटलं, अरे काय तुझ्याकडे सगळ्यात स्वस्त काय ते घेऊन ये. तो म्हणे पाववडा आहे. तुम्ही जा घेऊन ये पटकन, मला फार भूक लागली. तेवढ्या टिंग टिंग वाजलं याच्यामध्ये मोबाईलमध्ये. त्यांनी पाहिलं मेसेज आला, 1 लाख सॅलरी डिपॉझिट इन युअर अकाउंट. इकडे मागे, काय रे तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात भारी पदार्थ कोणता आहे. तो म्हणे सर पिझ्झा आहे. जा घेऊन ये म्हणे. तेवढ्यात परत टिंग वाजलं. काय रे, 40,000 घराचा हप्ता कट, 60,000 शिल्लक. अरे थांब थांब थांब, पिझ्झा नको, ते पचत नाही मला व्यवस्थित. मग नाही, तू मधलं काय, मधलं. तो म्हणे पास्ता आहे. म्हणजे जा घेऊन ये म्हणे. तो निम्म्या रस्त्यावर गेला, इकडे पण टिंग, 20,000 रुपये कारचा हप्ता कट. थांब थांब, त्याला परत बोलेपर्यंत 30ऱ्यांदा परत टिंग झालं. ज्वेलरीसाठी जे घेतलेलं कर्ज होतं त्यातला परत 20,000 हप्ता कट झाला. शेवटी महिनाभर राशनला लागेल तेवढे पण पैसे नाही राहिले. तुम्हाला थांब रे, तू पहिल्यांदा काय म्हटला होता. तुम्ही पावडा, हां तोच घेऊन जा. हे आमचं जीवन. मित्रांनो, आम्ही जे खातो आहोत, जे जगतो आहोत, त्यात आम्हाला आनंद नाही आहे. आम्ही आमचा आनंद कुठेतरी नेऊन ठेवलेला आहे की नाही. 1 लाखवाल्याचे हे आले असं तुम्हाला वाटतंय का. 10,000वाल्याचे हेच आले, 10 लाखावाल्याचे पण हेच आले. मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढे माणसं पाहिले, तुमचं इन्कम किती आहे याच्यामुळे तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमची प्रॉपर्टी किती आहे याच्यामुळे तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमचे नातेवाईक कसे आहे, तुमचं घर कसं आहे, तुमचं किती मोठं तुमचं साम्राज्य आहे, किती मोठं तुमचं लौकिक आहे, यांनी तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुमचं जीवन सुंदर होतंच समाधानाने. आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती, आपल्याला वाटतं की अरे एवढा मोठा राष्ट्रपती भवन, त्याचं सौभाग्य, मुलं बाळं यांना किती आपल्याला वाटतं ना, सौभाग्य त्यांचं आहे की नाही. पण त्यांच्या वेदना तुम्हाला माहिती आहे का. त्यांनी त्यांची जमीन ही दान केलेली आहे पूर्वीच. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. लहान मुलगा डोक्याला मार लागला म्हणून वारला 2009 मध्ये. नंतर मोठा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारला, दोन्ही मुलं गेली. नंतर पती पण गेले. परिवारातलं जे म्हणावं असं फक्त एक मुलगी आणि जावई आहे. त्यांच्या स्वतःच्या परिवारामधलं कोणीच नाही. आणि देशाच्या सर्वोच्च पदावर आहे. त्यांना पण दुःख आहे.
त्यांना पण वेदना आहे. परमेश्वराची लीला पहा, जेव्हा तो एक देतो तेव्हा दुसरं काढून घेतो. प्रत्येकाची कहाणी आहे. तुम्हाला जर आज सामान्य आयुष्य दिलेलं आहे ती तुमची निवड आहे. तुम्ही जर सर्वोच्च लौकिक आयुष्य जर मागितलं, तुमच्याकडनं अलौकिक जीवन काढून घेतलं जाणार आहे. आणि तुम्ही जर अलौकिक जीवनाचा ध्यास घेतला तर लौकिक जीवन तुमच्याकडचं काढून घेणार आहे. तुम्हाला वेदना होतात. मला सांगा, तुम्हाला जर लौकिक जीवन हवं आहे तर जे आध्यात्मिक जीवन आहे हे तुमच्यापासून दूर जातं. तुम्ही जर आध्यात्मिक जीवनाचा ध्यास घेतला तर ईश्वर तुमच्याकडनं लौकिक जीवनाचं जे काही पुरुषार्थ आहे ते हळूहळू काढून घेतो. तुमची सत्ता काढून घेतो, संपत्ती काढून घेतो, तुमची नाती काढून घेतो. खरं तर त्याला तुम्हाला काय करायचं असतं? मुक्त करायचं असतं. सांगा, भिकाऱ्याला काही चोरीची भीती आहे का? आज काहीतरी चोरी होईल आपली, तो टेन्शनमध्ये आहे. भिकारी टेन्शनमध्ये आहे, चोरी होईल आपली काहीतरी. कधी पाहिलं का तुम्ही? नाही. पण आपण स्वतःचा एक गावाकडून स्वतः जर गेलो असतो प्रवासाला तर आपल्याकडे थोडासा बाजा असतो. आपण 4 वेळा झोपातून उठतो, ऊस चेक करतो, 4 वेळा चाफतो. मोबाईल आहे का? बॅग आहे का? घड्याळ आहे का? पाकिट आहे का? हां, आलं लक्षामध्ये? म्हणजे नाती आहे आपल्याकडे म्हणून मोह आहे. जर नातीच नसेल तर, संपत्तीच नसेल, साम्राज्यच नसेल, पदच नसेल, प्रतिष्ठाच नसेल तर मग आध्यात्मिक माणसं नेहमी बदनाम असतात. आध्यात्मिक माणसं नेहमी कंगाल होत असतात. त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नसतं. आणि जेव्हा ते सर्व मोह सोडून देतात त्यांच्याकडे सगळं येतं. जे करोडपती लोक आहे, अब्जाधीश लोक आहे, ते त्यांच्या चरणावर असतात. महाराज बोला, फक्त सांगा आकडा. जेव्हा साधा सामान्य सांसारिक माणूस होता तेव्हा आकडे लावू लावू थकला, कधीच आकडा लागला नाही. मटका खेळता खेळता याचा मटका नदीवर काढायची वेळ आली. पण जेव्हा सर्व प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, हे सर्व हात जोडून उभं, बोला महाराज काय सेवा करू. जेव्हा संसार करत होता एखादी सुंदर स्त्री तोंडाकडे वळून सुद्धा बघत नव्हती. आणि आता इथं तेव्हा काय केसांची स्टाईल आणि ते कपडे ते सगळे एवढे नखरे करून बी काही खरे नाही. आणि जेव्हा साधू झाला, खराखुरा साधू झाला, तर आजूबाजूला सगळ्या सुंदर स्त्रिया महाराजांचं दर्शन घेत आहे. महाराज म्हणता, जेव्हा दात होते, जेव्हा वासना होती तेव्हा भोग नाही भेटला. आता ना वासना संपली, दात गेले, आता चणे लागल तेवढे. हे संसाराचं सत्य आहे. लक्षामध्ये. तेव्हा जीवन स्वतःमध्येच खूप महान आहे. आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. जगून घ्या. काय बरोबर काय चूक हे या निसर्गाला ठरवू द्या. काही लोक म्हणतात मी देवळातच जाणार नाही आजपासून, मी देवाची पूजाच करणार नाही आजपासून. का बरं? देवाने माझ्या आयुष्यामध्ये दुःख दिलं म्हणून, मला अपयश दिलं. काही लोक असं रुसतात देवावरती, तुम्ही पाहिले असतील ना, असे हटतात आणि रुसतात. मला कधी कधी हसू येतं त्यांना बघून. बिचारे, सूर्यावर थुकला काय होणार आहे? देवावर रुसणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे. तुझंच थोबाड रांगणार आहे, है की नाही? म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, या विश्वाससमोर आपण काहीच नाही आहे. त्याचा आपण एक छोटासा अंश आहोत. मग आपण ते जर अंश स्वीकारला, आपण अंश रूपाने जर जगायला जर शिकलोत, आपण जर लहानामध्ये लहान बनलो तर जगणं फार सोपं आहे. तुमचे प्रयत्न पराकोटीचे असू द्या, परंतु जेव्हा श्रेय मिळणार आहे, जेव्हा तुम्हाला अपेक्षा आहे, तेव्हा त्यातून छोट्यातली छोटी करा. तुम्ही अपेक्षा सोडू शकत नाही माहिती आहे, मग छोटी अपेक्षा करा. तेव्हा हेतू ठेवून जगायचं बंद करा. सर म्हणे तर हेतूच ठेवायचं नाही काही नाही, मग ते तर कसं होईल ते? एक लक्षात घ्या, तुम्ही सगळे म्हणता की आमचा जन्म प्रारब्धामुळे आहे, कर्माची गती आहे, म्हणजे हे काहीतरी कॅरी करतंय. तुमच्या शरीरामध्ये DNA मध्ये प्रिंट आहे, ब्ल्यू प्रिंट आहे सगळी. तुम्ही काय होते, कोण होते, तुमचं जीवन काय आहे,
ही सगळी ब्ल्यूप्रिंट आहे. आणि आजूबाजूला सगळीकडं ह्या विश्वामध्ये सगळं अस्तित्व जिवंत आहे. मला सांगा, तुम्ही मोबाईल उचकला आणि तुम्ही त्या मोबाईलमध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्ही टाईप केलं, लगेच त्याची इन्फॉर्मेशन काय येते, समोर येते. इथेच सगळं, तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. आत्ताचं जे युग आहे हे एवढं सुंदर आहे की तुम्हाला हे मुक्त होण्यासाठी फार अनुकूल असं वातावरण आहे. तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये बांधून राहू शकत नाही, तृप्त होऊ शकता, एवढी सगळी सुविधा उपलब्ध आहे. लक्षामध्ये तुमचा जीव कशात अडकलेला आहे ते सगळं तुम्ही इथं उपलब्ध करू शकता. किंवा तशी उदाहरणं तुमच्या डोळ्या समोर आहे की दात आहे तर चणी येतं, दात नाही, असं प्रत्येक ठिकाणचा अनुभव तुम्हाला मी सांगितलं. खूप सारे अनुभव आहे. तुम्हाला जर मान सन्मान आहे ना, तर तुम्हाला भोगाचं सुख नाही आहे. आणि तुम्हाला जर भोगाचं सुख आहे ना, तर तुम्हाला जगात मान सन्मान नाही आहे असं. तुमच्याकडे खूप सारे पैसे आहे ना, तुम्हाला स्वतःला खर्च करण्याची काहीच परवानगी नाही आहे, तुम्ही करूच शकत नाही. कसं काय? मी तुम्हाला नेहमी उदाहरण सांगतो. तुमच्या घरी सर्वात मोठं मिठाईचं दुकान आहे शहरामधलं, आणि तुम्हाला डायबिटीज आहे, सिव्हिअर डायबिटीज. काहीशी जीभ लपलपाई, तू तेवढंच करायचं, बाकी काही नाही, आणि चेन लावून घ्यायची. हां, फक्त जीभच लपलप करायची, बाकी खायचं नाही. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं दुरून डोंगर साजरे आहे, हे त्याचं जीवन फार सुंदर आहे, ह्याचं जीवन फार सुंदर आहे. नाही ते मी जर पैसा कमावला, मी श्रीमंत झालो. तुम्ही जरूर श्रीमंत व्हा, जरूर तुम्ही पैसा कमवा, जरूर तुम्ही प्रतिष्ठा कमवा, पद कमवा, सगळं कमवा, पण ही लीला आहे, लक्षात ठेवा. हा अभिनय आहे आणि तो तेवढ्याच ताकदीने करा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, ते करताना आनंदी राहा. ते जगण्याचा आनंद घ्या. मी प्रत्येक गोष्ट करताना जागृत जर राहिलात तर त्या करण्यामध्ये तुम्ही काय होणार, आपोआप पारंगत होणार. पारंगत म्हणजे काय? जसं पारायण, एखाद्या ग्रंथाचं वाचन एवढं करायचं, पुन्हा पुन्हा एवढं करायचं की त्या ग्रंथाचं आपोआप पठन झालं पाहिजे, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. ग्रंथाची गरजच नाही पडली. ग्रंथ बाजूला ठेवून दिला, सुरू झाला ओम नमो जे आद्या ओम प्रतिपाद्या, सुरू शेवटपर्यंत श्री गणेशाय नमः, इतिपर्यंत, श्रीपासून ते इतिपर्यंत सर्व तुमचं पठण होऊन जाणार आहे. त्याला पारायण असं म्हणतात. तसं पारांगत कुठल्याही गोष्टीची तुम्ही तिच्यामध्ये पूर्णपणे काय होऊन जाणार, तज्ज्ञ होऊन जाणार, त्याच्यामध्ये निष्णात होऊन जाणार. मग जीवन जगण्यामध्ये निष्णात व्हा ना, पारंगत व्हा. प्रत्येक सुखाच्या पुढे जा. सुख भोगताय तुम्ही, आज तुम्ही ते भोगणारच आहात. थोडंसं त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं सुख भोगा, त्याच्यापेक्षा आणखीन उच्च दर्जाचं भोगा, त्याच्यापेक्षा आणखीन उच्च दर्जाचं. एक वेळ अशी येईल की सर्वोच्च सुख भोगल्यानंतर तुम्हाला सुखाच्या सुद्धा वीट येईल. आणि जेव्हा सुखाचा वीट होईल तेव्हाच तुम्हाला सीमा ओलांडण्याची संधी मिळेल. पैसा कमवा, इतका पैसा कमवा की आता त्या पैशाचं काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला की तुम्ही त्या पैशाच्या मोहातून काय पडाल, बाहेर पडाल. खाण्याचं सुख घ्यायचं, इतकं खा, खाऊ घाला त्याला, तुला इच्छा आहे खा. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, लाडू खावासा वाटला तर एकाच भागू नका. हां, कुणी नाव ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी एक टोकरी संपवा. हे मरायचं आहे का? हो, म्हणूनच जर वासना आहे तर तिची तृप्तीच करा. कळलं का तुम्हाला? सीमा काय करा, ओलांडा, स्ट्रेच करा. सूर्यनमस्कार करताना तर प्रत्येक कृतीमध्ये ताण द्या शरीरावर, हळूहळू ताण वाढवा. कळलं का? श्वास रोखताय ना, वाढवा. पहिले 5 सेकंद, 10 सेकंद, 50 सेकंद, 100 वाढवा. म्हणजे जीवन जगण्याचा खोलवरचा अनुभव तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही काय कराल, हठयोग कराल, हट्टी बनाल. पण कोणाच्या बाबतीमध्ये हट्टी बनायचं? आज आम्ही हट्टी नाही का? आम्ही महाहट्टी आहे.
पण कोणाच्या बाबतीमध्ये? दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये. काही काही मुलं तर एवढे हुशार आहे, जर पप्पांनी जर हे करू नको म्हणलं का तेच करणार, करूनच दाखवणार पप्पाला, मी पण तुझाच बेटा आहे. कर म्हणलं का ते नाही करणार, जे करू नको म्हणलं का ते पहिलं करणार. हठयोग आहे. मुलीला जर आईने काही सांगितलं का हे करू नको, ती करूनच पाहणार. तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांना पहा, शिक्षक जर म्हटले ए खिडकीकडे पाहू नका, म्हणजे काय आहे खिडकीकडं? मग हुशार शिक्षक असेल तो काय म्हणला ए फळ्याकडे पहा रे, आणि असाच असेल तो काय म्हणला ए खिडकीकडे पाहू नका. म्हणजे एक जण पाहत होता आणि अख्खा वर्ग वळाला तिकडे. तुम्ही कसे आहात हा लक्षामध्ये आहात. आणि म्हणून तुम्ही, जीवन एवढं सुंदर आहे आपलं, पण त्या सौंदर्याचा अनुभव आम्हाला या करता येत नाही, कारण आम्ही भूतकाळात किंवा भविष्यकाळामध्ये भरकटलेलो असतो. आम्ही जीवन तिकडे शोधतो. मी तिकडे जीवन पार्सलमधून पाठवून दिलेलं आहे. काय हो नाही 5 वर्षांनी तोवर माझं घर होईल ना, तेव्हा बघ आपल्याला म्हणजे आपण उद्यावर जीवन नाही ढकललं पाहिजे जे आपण आज ढकलतोय. प्रत्येक जण जीवन हे उद्यावर ढकलतोय किंवा काल घडलेल्या घटनांमुळे आजचं जीवन बर्बाद करतोय, त्याचा शोक करून, त्याचा पश्चाताप करून, दुःख करून. किंवा कोणीतरी तुमचा मूड खराब करतंय, कोणीतरी तुमचा मूड चांगला करतंय. मग या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जीवन एक प्रतिक्रिया बनलेलं आहे. खरं तर आपलं जीवन हे प्रकृतीचा प्रतिसाद पाहिजे, बरोबर आहे. आणि तसं जर बनलं तर ह्या जीवनामध्ये काहीच हेतू नाही सर. समोर जे ध्येय आलेलं आहे, जी जबाबदारी आली आहे, ती अत्यंत निष्णातपणे पार करणे आणि तिची सीमा ओलांडणे. तुम्हाला जर ही जबाबदारी मिळाली आहे सर, काय की शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे, तर तुम्ही आज जर 10 शेतकऱ्यांचं भलं करता तर उद्या तुम्ही 11 शेतकऱ्यांचं भलं करायला शिकले पाहिजे. परवा तुम्ही 12 शेतकऱ्यांचं भलं करायला शिकले पाहिजे. काही दिवसांनी तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करायला शिकवलं पाहिजे. आत्ता तुम्ही तासभर बोलताय मग त्याला समजतंय. काही दिवसांनी तुम्ही फक्त 40 मिनिटं बोलले पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. काही दिवसांनी तुम्ही 30 मिनिटं बोलले पाहिजे, समजलं पाहिजे. काही दिवसांनी 20 मिनिटं बोलले पाहिजे. काही दिवसांनी फक्त 1 वाक्य बोलले पाहिजे, समजलं पाहिजे. काही दिवसांनी नुसतं इशाऱ्यातून समजलं पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये काय म्हणजे स्वतःला कसं बनवताय? हां, बरोबर आहे ना. फिजिकल होते तुम्ही आणि फिजिकलच राहिले. तुम्ही उलट दगड बनले, आहे की नाही. आणि म्हणून तुमचं जीवन हे शारीरिक स्तरावरून, मानसिक स्तरावरून, भावनिक स्तरावरून, ऊर्जा स्तरावर तुम्ही नेलं पाहिजे. ते कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही आजमध्ये जगाल, प्रत्येक क्षण अनुभवाल. प्रत्येक क्षण अनुभवा, कुठलाही हेतू ठेवू नका आणि एकदम जे आहे त्याच्यामध्ये उतरा. 100% आनंदी राहा. लोक म्हणतील येडावला का काय, तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं का आपण बरोबर चाललेलो आहे. लोक जर म्हणले तुलाच हुशार आहे, समजायचं आपण सगळ्यात मोठं आहोत. कळलं? लोकांनी तुमचं कौतुक केलं का समजायचं तुम्ही त्यांच्यासारखेच आहात, त्यांच्या रांगेत पुढे. तुम्हाला त्यांच्या रांगेत पुढे जायचं नाही आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे जायचं आहे आणि ती रांग त्यांच्या वेगळ्या दिशेने जाते. लक्षामध्ये ते तुम्हाला म्हटले पाहिजे भरकटला तू, हां काय रे, हां काय डोक्यातून सरकला काय, डोक्यावर पडला का काय. हे डायलॉग आले का समजायचं आपलं बरोबर चाललेलं. कळलं? जर लोक तुमची सराहना करत असतील समजून घ्यायचं तुम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडेसे आगाऊ आहात, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला आगाऊ नाही व्हायचं. आगाऊ होण्यापेक्षा आपण स्वतःला घाव करा या शरीरावर आणि मनावर, आणि त्याच्यावरती काय करायचं तुम्हाला ताबा मिळवायचा. हट्टी कोणाच्या बाबतीत व्हायचं आहे आम्हाला? शरीर आणि मन. शरीराच्या वासना, मनाच्या कामना या बाबतीमध्ये आम्हाला हट्टी व्हायचं आहे. तुझ्या काय वासना असतील, तुझ्या काय कामना असतील, त्या सगळ्या पूर्ण करणारे मी तुझी निश्चितीच करणार आहे. निश्चिंती करून टाकायची, तृप्त करून टाकायचा प्रयत्न करायचा. आपोआप एक दिवस असा येईल की शरीर आणि मन याच्या पलीकडे तुम्ही काय कराल, झेप घ्याल, आणि त्याच वेळेस तुम्हाला जीवनाचं खरं रूप दिसणार आहे. धन्यवाद.